ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण विविध प्रकारे गुरुसेवा कशी करता येईल त्याविषयी चर्चा करीत होतो. प्रत्यक्ष गुरुचं जर सानिध्य नाही लाभलं आणि मनस्वी इच्छा आहे सेवा करण्याची, तर आपण जिथे कुठे आहोत तिथून कशी गुरुसेवा करता येईल याविषयी बरीच चर्चा आपण काल केली. आणि काल यज्ञ, तप आणि दान याचा विनियोग गुरुसेवा करण्याकडे कसा होऊ शकतो ते देखील आपण काल पाहिलं. थोडं परत एकदा त्याची आपण उजळणी करू, कारण ते महत्त्वाचं आहे. आणि सर्वांना, गुरुभक्तांना ते नीट कळलं पाहिजे. म्हणून परत एकदा सांगतो. यज्ञ याचा शब्द, याचा अर्थ ज्ञानप्राप्ती असा आपण घ्यायचा. असे कोणतेही प्रयत्न ज्यामुळे आपल्याला ज्ञान मिळेल. कोणते ज्ञान मिळेल? आपल्याला असं ज्ञान मिळेल की जे ज्ञान आपल्याला मोक्षाप्रती घेऊन जाईल, मुक्तीप्रती घेऊन जाईल, असं ज्ञान आपल्याला मिळेल. त्यासाठी प्रयत्न करणं हाच खरा यज्ञ आहे. आणि त्यासाठी काय करायचं हे काल आपण बोललो होतो की आपण जर आपल्या गुरु महाराजांनी काही पुस्तकं लिहिली असतील तर वाचू शकतो. गुरु महाराजांनी काही पुस्तकं तुम्ही वाचा असं सांगितलं असेल तर ती पुस्तकं वाचू शकतो. आपले सद्गुरू असतात ते ईश्वराचे अनुग्रहित असतात, परमात्म्याचेच अवतार असतात, किंवा ते प्रति परमात्माच असतात. त्यांचं निरीक्षण करून देखील आपल्याला ज्ञान मिळत असतं. किंवा आपण गुरुची वाणी परत परत ऐकून, आता आपल्याकडे ऑडिओ उपलब्ध आहे, किंवा जुनंच काही त्यांचं आपल्याला भाषण आठवलं, बोलणं आठवलं, शब्द आठवलेत, ते पुन्हा पुन्हा आठवून त्याचा अर्थ करीत राहणं हा एक यज्ञाचा प्रकार आहे. गुरुविषयी लेख लिहिणे, आर्टिकल्स लिहिणे, किंवा गुरुवर चांगल्या उत्तम कविता करणे, तर असं सगळं की ज्यातनं काही नवीन गोष्टी, नवीन ज्ञान गुरुविषयी आम्हाला मिळेल, हे सर्व यज्ञ या प्रकारात मोडतं. आणि तपही काल सांगितलं होतं की थोडा शरीराला पीळ द्यायचा, थोडेसे कष्ट जाणून बुजून करायचे. आता रोज जे लोक पिझ्झा मागवून, फोन करून पिझ्झा मागवतात आणि खातात, त्यांनी ठरवायचं की नाही, आज आम्ही नाही खाणार पिझ्झा. तर असं थोडं थोडं जे आहे ते आपण जाणून बुजून मन जिकडे धावतं आहे त्या मनाला आवरून ते नाही करायचं. त्याचा त्याग करायचा म्हणजे तप. उदाहरणार्थ
उपवास करायचा, वैराग्य पाळायचं, कंटाळा आला तरी गुरुमंत्राचा जप करत राहायचं. तर असं ते थोडंसं जे आहे ते मनाविरुद्ध जाऊन शरीराला थोडे थोडे कष्ट देणं, तर त्याला आपण तप म्हणता येईल. किंवा 15-20 मिनटं आपण जेव्हा गुरुमंत्राचा जप करतो तेव्हा विशिष्ट आसनामध्ये बसणे, माळ जपणे, तर हे सगळे तपाचे प्रकार आहेत. हे देखील गुरुपासून दूर राहून आपण करू शकतो. त्यातनं ती देखील एक गुरुसेवेचाच प्रकार आहे. आणि शेवटी दान सांगितलं होतं, आणि दानामध्ये उदाहरण दिलं होतं, आपण जनक राजाचं उदाहरण दिलं होतं की जनक राजाने फक्त दान धर्म करूनच ज्ञान आणि मोक्ष प्राप्त करून घेतला होता. एक मी मागे गोष्ट वाचली होती की एक जर्मन माणूस, कोणी फार मोठा तो इंडस्ट्रियलिस्ट होता जर्मनीचा, आणि तो या अध्यात्म ज्ञानाच्या शोधामध्ये भारतामध्ये आला, आणि त्याच्या कर्मधर्म संयोगाने, कारण इथे काहीतरी योग असतो, कोणाचा तरी कोणत्या तरी गुरुपाशी काही लिहिलं असतं, ज्याला जे शिकायचं तिथे तो बरोबर पोचतो. तर हा जर्मन ग्रहस्थ एका साऊथ इंडियन गुरुकडे गेला. आता ते गुरु फार मोठे थोर योगी होते, आणि यांनी सगळी पुस्तकं वाचून, आपल्यासारखे ते नसतात, पूर्ण त्यांचं थिअरी पाठ असते, त्यांना माहिती असतं आपल्याला काय करायचं. तर त्या जर्मन भक्तांनी सांगितलं की महाराज, मला काहीतरी सेवा द्या, तुमचे पाय चेपून देऊ का, मी तुमच्या रूममध्ये स्वच्छता करू का, तुमच्यासाठी जेवण तयार करून देऊ का, तुमची भांडी घासून देऊ का, मी तुमचे कपडे धुवून देऊ का. आणि अनेक प्रकारच्या सेवा त्यांनी सांगितलं की महाराज, तुम्ही मला काही पण सांगा, मी तुमच्यासाठी सगळं सगळं करेन, परंतु मला या नरकप्राय अशा या सांसारिक जीवनामधनं मुक्ती द्या. आता मला कंटाळा आलेला आहे याचा, मला मोकळं करा, मला मुक्ती पाहिजे. आता त्या गुरूंनी सांगितलं की बाबा असं कर की माझे पाय दाबणारे अनेक लोक आहेत, माझ्यासाठी स्वयंपाक करणारे अनेक लोक आहेत, माझी शारीरिक सेवा करणारे अनेक लोक आहेत, माझी रूम स्वच्छ करणं, माझ्या बैठक गाद्या सगळं लावून देणं अनेक लोक आहेत, सगळं करणारे सगळं लोक आहेत. पण तू एक काम कर, तुला जमत असल्यास माझी सेवा म्हणून. आता मी जे या गावामध्ये राहतो, हे गाव गरिबांचं आहे. या गावामध्ये फार मोठे उद्योग नाही आहेत, या गावाची काही प्रगती नाही आहे, फार मोठे श्रीमंत लोक नाही आहेत, आणि इथे लोक जे आहेत ते बेकार लोकांचं प्रमाण फार जास्ती आहे, नोकऱ्या कोणाला नाही आहेत. तर तू असं काहीतरी माझ्यासाठी कर, माझी सेवा म्हणून, की या गावाची भरभराट तुला करता येईल, कारण तू स्वतः एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे. तर या गावाची काही सेवा करता येत असेल तर तू कर, तीच माझी सेवा आहे. तो म्हणाला ठीक आहे महाराज, मी तसंच करतो. आणि हा स्वतः होताच. यांनी मग पाहिलं, त्याचा सर्वे केला की आपल्या गावात काय करता येईल या गावामध्ये. आणि हुशार, तो जाणकारच होता सर्व व्यवसायाचा, तो जर्मन माणूस. त्यांनी मग काही यंत्र इम्पोर्ट केली आपल्या स्वतःच्या पैशानी, आणि त्या यंत्राने जे आहे ती स्विंग यंत्र होती, ती फार पण अद्ययावत अशी ती यंत्र होती. आणि सगळ्या मुलामुलींना त्यावरती कसं काम करता येईल हे 200-400-500 लोकांना, मुलं मुलींना त्यांनी शिकवून दिलं की तुम्ही कष्ट करा तर पैसे मिळतील. तुम्हाला घरामध्ये बसून जर पगार पाहिजे असेल किंवा अगदी क्लरिकल नोकरी, तसं होणार नाही, तुम्हाला शरीर कष्ट करावं लागतील. त्यांनी सर्वांना शिकवलं, ती यंत्र आणून दिली आणि सर्वांना कामाला लावलं. त्याच्यानंतर त्यांनी क्वालिटी कंट्रोलचे माणसं ठेवले की यांच्याकडनं क्वालिटी वर्क कसं करून घ्यायचं,
आणि ते जे त्याला रेडीमेड कापडा जे आहे कपड्यांचं उत्पादन करून घ्यायचं होतं, तर ते क्वालिटी कशी करून घ्यायची ते सगळं त्यांनी फार अगदी अद्ययावत पद्धतीने करून घेतलं. आणि तिथल्या लोकांना, त्या गावातल्या लोकांना भरपूर असा पगार दिला की ते कल्पना करू शकत नव्हते एवढा. एवढी त्यांना रोजी दिली, एवढा मोठा त्यांना पगार दिला. आणि जेवढं काही प्रोडक्शन व्हायचं तर तो कुठे ठेवतच नव्हता, ते पूर्णच्या पूर्ण तो जर्मनीमध्ये एक्सपोर्ट करत होता. तर असं करून त्यांनी त्या गावामध्ये सर्व लोकांना आणि जे आहे एम्प्लॉयमेंट दिली. असं एक उदाहरण मी, आणि त्याच्यामुळे गुरु त्याच्यावरती प्रसन्न झाले. त्याला देखील ते योगी गुरु होते, त्यांनी काय शिकवणार आहे, ते योग त्यांनी शिकवला. समजला का, समाधी अवस्थेपर्यंत त्या जर्मन शिष्याला आपलं नेलं. आणि त्यांनी काही लिहून ठेवलेलं आहे, माझ्या काहीतरी वाचनामध्ये आलं होतं, खूप जुनी गोष्ट आहे. मला यामध्ये असं म्हणायचं आहे की सर्वात शेवटी तुम्हाला गुरुची अपेक्षापूर्ती हीच गुरुसेवा आहे. आता जनक राजाने सर्व देऊन टाकलं आपल्या जवळचं अष्टावक्र ऋषींना, म्हणून तुम्ही पण देऊन टाका मला, असं काही मी सांगत नाही आहे. किंवा तुमचे जे जे काही रिस्पेक्टिव्ह गुरु असतील, तुम्ही आपण लोक सगळे जे ऐकता आहात त्यांचे असतील आपले गुरु वेगवेगळे, त्यांना तुम्ही सगळं देऊन टाका असं म्हणत नाही आहे. पण गुरुची अपेक्षापूर्ती करा. आणि गुरुला दान करण्याची खरोखरी सवय लावा. त्याचा केवढा मोठा फायदा आहे तुम्हाला खरोखरच मी तोंडाने सांगू शकणार नाही. फार फायदा आहे. आणि गुरुला दान म्हणजे काही, तुम्ही अगदी गरीबातले गरीब असा, अक्षरशः तुम्ही 2,000 रुपये महिन्याचे लेबर जरी असले, कुठेतरी काम करत असले, तरी तुम्ही 10 रुपये गुरुला द्या, 50 रुपये गुरुला द्या. तुम्हाला 10,000 पगार असेल तर 100 रुपये तरी तुम्ही गुरुला द्या. पण द्या आणि नियमित द्या. म्हणजे एकदा जर तुम्ही काही पैसे दिले गुरुला आणि गुरुच्या डोक्यावरती उपकार केले, असे वर्षभर त्यांच्याशी वागले, देतात पहा पुष्कळ लोक, 2, 4, 5 वर्षांमधनं एकदा 1,000, 2,000 रुपये देतात. आणि मग त्या गुरुशी असं वागतात जसं काही आता आम्ही या गुरूंना विकत घेतलाय आणि आमचा अधिकारच आहे आता या गुरूंवरती. असं करू नका. सतत देत राहा, न सांगता देत राहा. तुम्हाला हो, या सांसारिक प्रापंचिक जीवनात कुठे काय होऊन जाईल काही सांगता येत नाही. गुरु हा मोठा तारक आहे. गुरु हा खरोखरीच त्राता आहे, तारणारा आहे. त्याची सतत कृपा आपल्यावरती असू द्या, त्याच्या तोंडी आपलं नाव असू द्या, त्याच्या आठवणीमध्ये आपलं नाव असू द्या. कधीही त्याला आपला विसर पडायला नको. काही तो गुरु कधी तुम्हाला राग येणार नाही. गुरुला तुम्ही 5 रुपये महिना दिला तरी गुरुला राग येणार नाही की हा माणूस 1,00,000 रुपये महिना कमवतो आणि मला फक्त 5 रुपये देतो, असं गुरु वाटून घेणार नाही. खरोखरीच तुमच्या पैशाची गरज त्याला नाही आहे, तुम्हाला मात्र दान देण्याची गरज आहे. हे तत्व आपण समजा. आणि त्यामध्ये पिरियॉडिसिटी आणा तुम्ही. त्याच्यामध्ये मासिक काही देत चला, काहीही द्या, पण त्याच्यामध्ये नियमितपणा ठेवा. जसं आपण देवाची पूजा नियमित वेळेला करतो, आपण मंत्रजप समजा 5 माळा करायच्या असतील तर आपण काय करतो, दररोज 5च माळा करतो. आपण पोथीचे 2 अध्याय वाचायचे असले तर रोज 2च अध्याय वाचतो. तसं तुम्ही गुरुला जे काही तुमच्याच्याने जमत असेल ठरवून टाका की एवढे मी महिन्याचे सहज देऊ शकतो. आणि ते गुरु तुमचे कुठेही असो, ते तुमचे हिमालयात राहणारे असो, ते तुमचे साऊथला राहणारे असो, ते कुठलेही कोणतेही गुरु असो, तुम्ही देत चला जोपर्यंत तुम्ही प्रपंचात आहात. हां, तुम्ही ज्या दिवशी काही इन्कमच नाही आहे, गुरुच्या पायात तुम्ही सर्व काय म्हणतात त्याला, संन्यासच घेतला, सर्व संघ परित्याग केला, संन्यास घेतला आणि गुरुच्या पायाशीच जाऊन बसला आहात, त्यावेळेला काही गुरुला तुम्ही देऊ शकत नाही, तो भाग वेगळा. पण जोपर्यंत प्रपंचात आहात तोपर्यंत तुमच्या इच्छेने द्या. काही गुरु तुमच्याकडे, कोणतेही चांगले गुरु तुम्हाला तोंडाने मागणार नाही. आणि जर मागितलं तर तुम्ही स्वतः फार भाग्यवान समजा. त्या दिवशी खरोखरीच गुरु तुम्हाला म्हणतील का अरे मला एवढे पैसे दे, त्या दिवशी तुम्ही फार भाग्यवान समजा स्वतःला. किंवा असं समजा की माझ्यावरती काय मोठं पुढे काहीतरी आहे लिहून ठेवलेलं आणि ते आता हे टाळून राहिलेले आहेत, हे समजा.
पण त्यांची अपेक्षा पूर्ण करा. अर्थात हे सगळं मी तुम्हाला चांगल्या गुरुबद्दल सांगतो आहे. ते जे आजकालचे जे मेकअप गुरु आहेत, मेकअप करून जे टी व्हीवरती बोलतात त्यांच्याबद्दल नाही सांगत आहे मी. जे खरोखरच आहे काही त्यांनी प्राप्त केलेलं ईश्वर कृपांकित जे आहे, तर ज्ञानप्राप्ती झालेले, साक्षात्कार झालेले त्या गुरूंबद्दल बोलतो आहे. त्यांच्या तुम्ही अपेक्षा पूर्ण करा आणि तेच जे आहे दान आहे. गुरुची अपेक्षा पूर्ण करणंच दान आहे. आणि जसं आता सांगितलं की त्याची आपण लाज वाटू देऊ नका की मी किती देतोय. नाही 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 नाही, गुरु गुरु कधीच पाहणार नाही. आणि गुरु त्याविषयी विचार देखील करणार नाही की का हा एवढा कमी देतो. का तुम्ही द्या, 1 रुपया द्या त्यांना, पण द्या. मी स्वतः पाहिलेलं आहे. एकदा माझे सद्गुरू संत खप्ती महाराज, तर यांना चंद्रपूरला एक मोठेच्या मोठे व्यापारी आमच्या महाराजांचे गुरु झाले, आमच्या महाराजांचे शिष्य झाले. शिष्य म्हणजे भक्त झाले. आता मला त्यांचं नाव आठवत नाही, पण सत्य गोष्ट सांगतो तुम्हाला, संत खप्ती महाराजांची. आणि महाराज काय करायचे की शिवरात्र जशी आपली गीता जयंती होते तसे या संत खप्ती महाराज शिवरात्रीचा उत्सव करायचे दरवर्षी. आणि दरवर्षी त्यांचा एक कार्यक्रम राहायचा की ते आपले त्यांचे 1-2-3 त्यांचे भक्त, त्यांचं एक रजिस्टर, आणि ते प्रत्येकाच्या घरी जायचे. जेवढे त्यांचे जवळचे शिष्य होते किंवा त्यांचे भक्त होते, प्रत्येकाच्या घरी जायचे, मुक्काम करायचे. तोंडाने तर पैसे मागायचे नाहीत, पण त्यांनी एक रजिस्टर त्यांच्याजवळ राहायचं आणि ते ठेवायचे समोर. तिथे रजिस्टर समोर ठेवून मग त्यांच्यापैकी कोणीतरी एक महाराजांसोबतचा भक्त सांगायचा की आता शिवरात्री आलेली आहे आणि महाराज आता वर्गणीसाठी इकडे तिकडे जे आहेत ते शिष्यांकडे जात आहेत म्हणून तुमच्याकडे आले. तर आणि लोक त्यांना महाराजांना द्यायचे, कुणी त्यांच्या ऐपतीप्रमाणे 500, 1000, 2000, 5000, 50,000, 51,000, 1,00,000 त्यांच्या ऐपतीप्रमाणे द्यायचे. तर काय झालं की हा चंद्रपूरचा जो मोठा व्यापारी होता त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज हे काय तुम्ही लावलेलं आहे लोकांकडनं, ही लिस्ट मी पाहतोय तुमची. त्यांनी हातात रजिस्टर घेतला आणि पाहिलं, कोणी 51 दिलेले, 501 दिलेले, 1000 दिलेले. तुम्हाला महाराज आपल्या शिवरात्रीला किती खर्च येत असेल. मग त्या कोणी महाराजांच्या सोबत होतं माणूस, त्यांनी सांगितलं, म्हणे किमान 5 लाख तरी खर्च येत असावा शिवरात्रीला. तर त्यांनी सांगितलं, महाराजांना मी 10 लाख रुपये देतो, पण तुम्ही असं एवढे मोठे थोर महाराज आणि असं भटकणं पैशासाठी, थोड्या थोड्या पैशासाठी मला काही योग्य वाटत नाही. महाराजांना ऐकू कमी यायचं. आता ते मग त्या भक्तांनी महाराज सांगितलं, मी एक तुम्हाला हे आकडे अगदी 5 लाख आणि 10 लाख नसतील, पण एक कल्पना यावी म्हणून सांगतोय तुम्हाला, ही सत्य गोष्ट सांगतोय. त्या भक्तांनी महाराजांना सांगितलं की हे व्यापारी जे आहे ते असं असं म्हणतायत की ते एवढे मोठे पैसे देतात की शिवरात्र आटोपून देखील आपल्या गाईच्या खर्चासाठी आणि बाकीच्या खर्चासाठी पैसे उरतील. सगळ्यांचं काय म्हणतात त्याला, महाभोजनाचा कार्यक्रम होऊन देखील. महाराज म्हणाले, घ्या आपलं सामान, घ्या, पिशव्या उचला आणि घरी चला, काय गरज नाही याच्या पैशाची, 1 पैसा नको आपल्याला. आणि उठले सगळेजण. तर व्यापारी पाया पडायला लागला, काय झालं काय झालं, माझी कोणती चूक झाली. महाराज म्हणे, मला एवढा अहंकार नको. अरे हे माझे भक्त गरीब जे मजूर आहेत, जे तिथे काय म्हणतात त्याला, शेतीमधल्या मजुरीचं काम करतात, घराच्या बांधकामावर मजुरीचे काम करतात, ते मला 11 रुपये, 10 रुपये, 5 रुपये देतात, मला ते पैसे पाहिजेत. आणि त्यात माझा सण जसा होईल, शिवरात्री तसा होईल, जे काही खाऊ घालायचं मी खाऊ घालीन. नाही मी आपलं त्यांना गोड खाऊ घालणार, तर साधं आपलं वरण भात खाऊ घालीन, पिठलं भात खाऊ घालीन. पण मला एवढा गर्व 10 देतो, 15 देतो, 11 देतो हे सांगण्याची काही गरज नाही आहे. आणि तुम्ही कुठे जाऊ नका एवढा उपदेश मला करण्याची गरज नाही. आणि उठले महाराज आणि निघून आले, नाही घेतलं त्याच्याकडनं 1 पैसा. ही सत्य गोष्ट आहे. आपण जे जुने लोक आहेत खप्ती बाबांचे,
शिष्य नवीन लोकांना फार कमी माहिती आहे, पण त्यांना तुम्ही विचारा. अरे तात्पर्य, ते गुरु जर तुमचे चांगले असतील तर ते तुम्ही तुमच्या 11 लाखाचे भुकेले नाही आहेत ते. म्हणून आपण काहीही कमवा, पण एक तारीख ठरवा महिन्याची, एक आकडा ठरवा महिन्याचा, कितीही असो तो, जेणेकरून तुमच्या प्रापंचिक खर्चामध्ये तुम्हाला अडचण जाणार नाही असा आकडा ठरवा. 51 रुपये ठरवा, 101 ठरवा, 10,000 एक ठरवा, 21,000 ठरवा, आणि ते 1 लाख, काय जी काय ऐपत असेल. पण असं हे दानाचं महत्त्व आहे. ते दान द्या. त्या दानामध्ये जे आहे फार मोठं गुप्त आणि फार मोठं रहस्य आहे. या यज्ञ, तप आणि दानामधलं रहस्य तुम्ही गीतेत पण आहे आणि इतर धर्मग्रंथामध्ये पण आपल्या जे आहे याचं महत्त्व लिहिलं आहे. आणि मी आता तुम्हाला समजावून सांगितलं की गुरुला तुम्ही कशा प्रकारे अपेक्षापूर्ती करू शकता, कशी सेवा करू शकता. आणि आता आपण याच्या पुढच्या बरंच ही ओवी, आता 3 दिवसापासून हीच ओवी आपण चर्चा करतोय. आज आपण पुढच्या ओवीवरती जाऊया. पुढची ओवी आहे 10वी ओवी. वृद्धी पावे गुरुकृपा, ऐशी ये स्थिती राहे पा, गुरु कष्टी होय बापा, ऐसा न वर्ते. आता इथे ग्रंथकार सांगतायत की सतत तुम्ही असं करत राहा, काहीतरी करत राहा. तुम्ही कर्मधर्म संयोगाने आता गुरुच्या पायाशी आलेले आहात. तुम्हाला तुमच्या नशिबाने फार चांगले गुरु मिळालेत, तुमचं कल्याण करणारे, तुम्हाला मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग दाखवणारे असे तुम्हाला मिळाले. मग तुम्ही सतत असं काहीतरी करत राहा की वृद्धी पावे गुरुकृपा, वृद्धी पावली पाहिजे, गुरुची कृपा वाढली पाहिजे. आणि गुरुची कृपा कशी वाढते ते आतापर्यंत आपण सगळं 2-3 दिवस पाहिलं. अशा प्रकारे त्यांची अपेक्षा पूर्ण करा. आणि असं करू नका की जे आहे तुम्ही वर्षभर कार्यक्रमाला 2-2, 4-4 वर्ष गेलेच नाही, असं करू नका. महाराजांचे जे काही तुमचे महाराज असतील, जे कोणी असतील, मी काही ते आपलं फक्त सुगवे आणि इतरांसाठी नाही, मी फार हे जनरल सांगतोय तुम्हाला की जे कोणी तुमचे महाराज असतील त्यांना सतत भेटा, सतत संपर्कामध्ये राहा, सतत त्यांच्या कार्यक्रमांना जा. जे कुठे आहेत त्यांना किमान हा ग्रुप आहे इथे रोज नमस्कार कर. हो, त्याचीही लाज वाटते. 2 तुम्हाला बोटांनी टाईप करायचे अक्षर आहे प्रणाम म्हणून, तेही करायची लोकांना लाज वाटते. अशा लाज नका वाटू देऊ. असं काहीतरी करत राहा की गुरुकृपा तुमच्यावरती होईल, ती वाढेल. असं काहीतरी करत राहा. वृद्धी पावे गुरुकृपा, ऐशिये स्थिती राहे पा, अशा स्थितीत तुम्ही राहा. असं मोठं आवर्जून आणि ते सांगतायत, विनवणी करतायत मुकुंदराज महाराज या काव्यामध्ये त्यांच्या. आणि पुढे म्हणतात, गुरु कष्टी होय बापा, ऐसा न वर्ते. असं कधीही काहीही करू नको की ज्याच्यामध्ये यामुळे तुझ्या गुरुला कष्ट होतील, त्यांना वाईट वाटेल, त्यांचा अपेक्षाभंग होईल. असं काहीही करू नको. गुरूंना नमस्कार देखील करायची लोकांना लाज वाटते. मी पाहिलं, हे सत्य आहे. मी इथेच नाही, मी सर्वत्र मी तुम्हाला सांगितलं की अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे, आपल्याकडेच नाही. तर तशी लाज वाटू देऊ नका. 10-10 नमस्कार करा ना. 50दा करा, 101, काही बिघडणार नाही. दिवसभरामध्ये आपण समजा 100 नमस्कार केले तर तू काय जात आहे तुमचं? जे होणार ते चांगलंच होणार आहे. त्याची देखील लाज वाटते, त्याचा देखील लोक आळस करतात. आणि मग गुरुपासून अपेक्षाही करतात की गुरु आमचे रक्षण करतील, गुरु आमच्या सोबत आहेत, गुरु असे आहेत, गुरु तसे आहेत. का तुम्ही साध्या गुरुंनी दिलेल्या आता आपल्या सुगवेच्या प्रिंटेड सगळ्या प्रार्थना आहेत, त्याही जर आपण केल्या नाहीत, नमस्कारही केले नाहीत, गुरूंना दान धर्म तर फार मोठी गोष्ट आहे, ते तर करतच नाही आपण.
आणि जर कधी केला आपण 1000 2000 5000 रुपयाचं, तर झालं त्या गुरुच्या डोक्यावरती एवढे मोठे उपकार की आता पुन्हा 5 वर्ष करण्याची गरज नाही. तर ह्या असं करू देऊ नका. त्याच्यात काही नुकसान काही नाही, तुमचंच नुकसान आहे, गुरुचं काय नुकसान होणार आहे. आणि आता शेवटची ओळ अशी आहे, गुरु कष्टी होय बापा. कशाने कष्ट होईल गुरुला? त्यांना असं काहीही करू नका, अगदी आपल्या स्वप्नात देखील करू नका की ज्यामुळे तुमचे गुरु कष्टी होतील. हो हो, स्वप्नात देखील नाही. उदाहरणार्थ गुरुची निंदा करू नका. आपल्या गुरुची निंदा करू नका. तोंडून जे आहे गुरुबद्दल वाटेल ते कानावरती आलं म्हणून आपणही वाटेल ते बोललो, असं कधी करू नका. असं सर्व केल्याने त्याचे प्रायश्चित्त दिलेले आहेत आपल्या शास्त्रांमध्ये. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तुम्हाला सांगतो मी आता काय. तर जर चुकूनही तुम्ही असं, म्हणजे शास्त्र सांगतं हे, या उपनिषद आता मला आठवत नाही, पण तुम्हाला मी सांगू शकेन कोणत्या उपनिषद आहे ते, श्रुतीमध्ये कोणत्या श्रुतीमध्ये, कोणत्या वेदांत मी सांगू शकेन. चुकूनही तुम्ही तुमच्या तोंडून आपल्या गुरुबद्दल एक जर चुकीचा शब्द निघाला, तर ते देखील तुम्हाला निश्चितपणे पाप आहे. तुम्हाला त्याची पनिशमेंट आहे. आणि ती पनिशमेंट कशी आहे की त्या गुरुच्या प्रारब्धात जे भोगायचं राहिलेलं आहे ते भोग तुम्हाला भोगावं लागतात, असं उपनिषदांमध्ये लिहिलं आहे. थोडक्यात असं की तुम्हाला त्रास होईल त्याचा. तुम्ही कधीची निंदा करू नका, किंवा निंदा करणारे जे लोक आहेत, चर्चा करणारे वेगळे, वाद करणारे वेगळे. जे लोक आदराने आपल्या गुरुबद्दल वाद करतात ते गोष्ट वेगळी, पण निंदा करण्याच्या हेतूने काही लोक बसले आहेत आणि आपल्या गुरुबद्दल वाटेल ते बोल, तिथे क्षणभर थांबू देखील नका, ऐकू देखील नका. तात्पर्य तसंच जसं गुरुची निंदा ऐकायची नाही, त्याचप्रमाणे कोणताही गुरुचा अपेक्षाभंग करू नका. गुरुनी काही अपेक्षा तुमच्याकडनं केल्यात, तुम्ही आलात आता त्यांच्याकडे, आणि त्यांनी काय अपेक्षा तुमच्याकडनं, तुम्ही समजून घ्या ते काय अपेक्षा तुमच्याकडनं. काय प्रत्येक वेळेस गुरु बोलून दाखवतील असं नाही, नाही बोलणार कदाचित ते, पण ते तुम्हाला ते बरोबर त्याचं जाण करून देतील की मी काही तुझ्यापासून अपेक्षा करतोय. आणि त्या अपेक्षा जर तुम्ही नाही पूर्ण केल्यात तर काय होईल? कष्टी होतील गुरु. कष्टी त्यांना करू नका, त्यांना दुःख नका होऊ देऊ गुरुला आपल्या. त्यांची अवज्ञा करू नका. कधी कधी त्यांना फार दूरचं दिसत असतं गुरूंना, ते आपल्याला कळू शकत नाही, आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. उदाहरणार्थ एखादा मुलगा आणि एखादी कोणी मुलगी प्रेम करतात, दोघेही गुरुचे शिष्य असतात, किंवा एक शिष्य असतो किंवा नसतो, पण येतात गुरुकडे. महाराज, आम्ही 5 वर्षापासून आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे, तुम्ही आशीर्वाद द्या, परवानगी द्या. गुरु शिवीगाळ करतात, खबरदार लग्न गेलं तर नाही करू देत लग्न, त्यांना मोडतात त्यांचं लग्न, आरडा ओरड करतात. 10 ठिकाणी ओरडून सांगतात की पहा हा केवढा हरामखोर मुलगा आहे, ही मुलगी केवढी हरामखोर आहे, बदनामी करतात. आणि मग अशा वेळेस त्या मुलाला आणि मुलीला असं वाटतं की पहा, अरे हे कोणी गुरु आहेत, महाराज आहेत का? हे पहा, आम्ही खरं म्हटलं तर प्रेम जे आहे हे तर ईश्वरी गोष्ट आहे, याला कसे गुरु विरोध करतात? हे खरंच गुरु आहेत का आणखी कोणी तांत्रिक मांत्रिक आहेत? तसं नाही आहे. हे जे प्रेम करणारे 5 वर्षापासून एकमेकावरती जो मुलगा मुलगी आहे, यांचं पूर्णच्या पूर्ण पुढच्या काय होण्यासारखं आहे, आणि यांनी खरंच लग्न केलं तर काय होईल हे तात्काळ गुरुला समजतं. तत्काळ गुरुला समजतं. जर चांगले गुरु असतील ते एका मिनिटात समजतं. नाही काही पत्रिका पाहण्याची गरज नाही, काही कोणाला विचारण्याची गरज नाही, ही मुलगी कशी आहे ना, मुलगा कसा आहे, काय गुरु विचारत नाही, तत्काळ कळतं त्यांना. याचे उदाहरण तुम्ही विचारा, सुरेश रावांना विचारा,
तुम्ही पंडितजींना विचारा, तुम्ही आश्रमातल्या लोकांना विचारा, कळतं की नाही गुरुला ते? हा, कळतं सगळं. आणि गुरु अशा वेळेला त्या मुलाला वाईट वाटू देतात, मुलीला वाईट वाटू देतात, परंतु बळे बळे वाटेल ते करून ते तोडतात लग्न. बदनामी झाली तरी हरकत नाही, पण लग्न तोडतात. कारण कदाचित ती बदनामी मिटून जाईल, पण पुढे मात्र होणारं जे दुःख आहे ते असह्य त्या मुलाला किंवा मुलीला सहन करायचं आहे, ज्याच्यात आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, हे गुरु समजून घेतात आणि म्हणून तोडतात. अशा वेळेला जर आपण गुरुची निंदा केली, ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत की असं का गुरु वागतायत. गुरुची निंदा केली, गुरुवरती काही दोषारोपण केलं तर काय होईल? वाईट वाटेल. गुरुला वाईट म्हणजे वाईट बीट काही वाटत नाही, पण त्यांना असं वाटेल की पहा, अरे मी याच्या कल्याणासाठी करतोय. आणि तरी हे जे लोक जे आहेत ते काहीतरी वेड्यासारखे बरळतात. तर गुरुला वाईट पीठ कधी वाटत नसतं, कारण वाईट वाटणाऱ्याच्या पलीकडच्या स्टेजमध्ये ते असतात म्हणून गुरु होतात. पण तुम्हाला मात्र गुरुला कष्टी करण्याचं पाप लागतं. तर असं काही करू नका ज्यामध्ये थोडंही तुमच्या मध्ये तुमच्या बोलण्यामुळे किंवा तुम्ही गुरुच्या जे कक्ष असतो त्याच्यासमोर बसले आणि मोठमोठ्याने ओरडायला लागले, बोलायला लागले. अगदी साध्या 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 गोष्टी आहेत. गुरुच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण करा. ज्या गुरुंनी तुम्हाला आज्ञा दिल्या त्या पूर्ण करा. गुरुच्या अवज्ञा करू नका, कारण या गुरुच्या अवज्ञा करून तुम्ही तुमच्या कल्याणाला मुकाल. उद्या जे तुमचं थोडंसं तुम्ही वाचणार आहात तुमच्यावरच्या संकटापासून, ते देखील तसं होणार नाही. तर वृद्धी पावे गुरुकृपा, ऐशी स्थिती राहे पा, गुरु कष्टी होय बापा ऐसा न वर्ते. तर आता ही ओवी संपली. आपली वेळ संपलेली आहे. तर आज आपली एकच ओवी झाली, 10वी, पण उद्या आपण 11वी पासून पुन्हा सुरू करू. सर्वांना माझे आशीर्वाद.